वसई पूर्वेकडील कामण येथील आयशा कंपाऊंड समोरील एका कंपनीला भीषण आग लागली आहे। आगीचं कारण अद्यापही समजू शकलं नाही। वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलंय, तर आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले। वसईमध्ये आपण बघतोय ही मोठी आग लागलेली आहे। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी विजय देसाई यांच्याकडे। विजय, वरळीमध्ये ही भीषण आग लागल्याचं कळतंय, आगीचं कारण काय नेमकं समोर येतंय? वसईच्या पूर्वेकडील कामण भाग आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल एरिया वसवण्यात आलेला आहे। या ठिकाणी फायरचे कोणतेही नियम न पाळता या ठिकाणी अनेक कंपन्या थाटल्या गेलेल्या आहेत। यामध्ये सकाळी 10:40च्या सुमारास या ठिकाणी कंपनीला आग लागलेली आहे आणि ही आग नेमकी कशाने लागली हे समजू शकलेले नसले तरी या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान आता सध्या पोहोचत आहेत, कारण ही आग नुकतीच लागलेली आहे आणि आगीला नियंत्रणात आणण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे या ठिकाणच्या ज्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। अनेक प्रकार या ठिकाणी असेच यापूर्वी सुद्धा आगी लागलेल्या आहेत, परंतु महापालिकेचं अग्निशमन यंत्रणा जी आहे ती त्याकडे दुर्लक्ष करत, कारण फायर ऑडिट व्हायला पाहिजे प्रत्येक कंपनीचं, कारण या ठिकाणी अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात झालेली आहेत। त्यामुळे या ठिकाणचे जे स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी आग विझवण्यासाठी सुद्धा अडथळे निर्माण करतात। त्यामुळे याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांवर, संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे, असं लोकांचं म्हणणं आहे। निश्चितच विजय, धन्यवाद दिलेल्या माहिती